कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून आपण आता पहिलीसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम हा सुरू करत आहोत. ऍक्च्युली आपण 12 डिसेंबर पासून सुरू करणार होतो, मात्र प्रशिक्षणामुळे आपण हा कार्यक्रम 18 डिसेंबर ते 20 मार्च 2024 यापर्यंत सुरू करतोय. या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा अशी सांगते मी. उद्देश त्याचा असा आहे की आपण पहिलीतून दुसरीमध्ये जेव्हा विद्यार्थी जातो त्यावेळी त्याचा पाया पक्का व्हावा. वाचन, लेखन आणि गणिती क्रिया या त्याला 100% प्राप्त व्हाव्यात. आणि त्या सगळ्या प्राप्त नंतरच अध्ययन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा अध्ययन क्षमतांचा विषय येतो त्यावेळी त्या क्षमता पूर्ण झाल्यानंतरच तो पुढील वर्गात जावा. याच्यासाठी खूप वेगळा कार्यक्रम आपण राबवत नाहीये. या जो पिरियड आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या संसाधना म्हणजे तुमच्याकडे जी उपलब्ध साधन सामग्री आहे आणि जास्तीचा वेळ नेता वर्गातल्याच उपक्रम साधन संपत्तीवर तुम्ही हे कार्यक्रम करायचा आहे. त्यातलं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्ही कशा पद्धतीनं हा मुलांना याच्याकडे खेचून आणताल किंवा तो पुढच्या वर्गात जाईपर्यंत त्याच्या पूर्ण क्षमता कशा प्राप्त होतील. दुसरी गोष्ट वर्गभेटी आणि वर्ग निरीक्षण यांच्या माध्यमातून याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हे समजेल. सगळ्यात महत्वाचं याच्या जबाबदारी जे आहे त्या शिक्षकाला स्वतःच जेव्हा पाहिलं जाईल की माझ्या वर्गात 20 विद्यार्थी आहेत, त्यातील 4 विद्यार्थी खूप छान वाचतात, त्यातील 2 विद्यार्थी मिडल आहेत आणि त्याच्या मागे 4 विद्यार्थी आहेत, असं जेव्हा तुम्ही बायफर्गेशन करताल मग त्याच्यासाठी पट्ट्या आहेत वेगवेगळे केलेला आहे ज्याच्यावरती तुम्ही मूल्यांकन होणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचा याचा एक हा पण भाव आहे की आता सध्या आपण परीक्षा किंवा इतर बाबतीमध्ये मूल्यांकन घेत नाही. मात्र या पहिलीतून दुसरीत जाताना जेव्हा विद्यार्थ्याच्या अध्ययन क्षमतेचा अभ्यास करू त्यावेळी त्या विद्यार्थ्यांमध्ये या अध्ययन क्षमता परिपूर्ण रुजल्यात का हे पाहण्यासाठी आपण एक मूल्यांकन करणार आहोत. मूल्यांकन कशा पद्धतीने करणार आहोत तर क्षेत्रीय भेटीला जे जे अधिकारी येतील तुमच्याकडे, केंद्र प्रमुख असू देत किंवा विषय साधन असू देत, तुम्ही स्वतः सुद्धा ते पाहू शकता. याच्यातून सुद्धा हा वेगळ्या प्रकार उपक्रम होऊ शकतो. शिक्षकांच्या प्रयत्नांनी यशाचं या स्तरावर कौतुक होऊ शकतं की आपला पहिलीतला सर्वच्या सर्व विद्यार्थी हा अध्ययन क्षमता पूर्ण करूनच पुढच्या वर्गामध्ये गेले आहे. याच्यासाठी तुम्ही तुमच्या सगळ्या क्षमतेचा वापर करूनच हे करू शकता याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून पहिलीच्या वर्गासाठी आपण हा उपक्रम राबवतोय जेणेकरून सुरुवातच आपण खूप चांगली करतोय की ज्या सुरुवातीपासून एखाद्या मुलाला वाचायला, लिहायला आणि अंकगणित आल्यानंतर पुढच्या वर्गाची तयारी म्हणजे ज्या सिलेबस प्रमाणे पुढे जातो आपण, म्हणजे उदाहरणार्थ चौथीच्या विद्यार्थ्याला कधी कधी अक्षर ज्ञानाचा प्रश्न निर्माण होतो, ही परिस्थिती राहू नये याचा आपण करतोय. याच्यासाठी मला खूप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. थोडक्यात म्हणजे हा प्रोग्राम लॉन्च करणार आहोत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आता पहिलीच्या या अध्ययन क्षमता समृद्धीसाठी उद्घाटनासाठी 2 शब्द बोलून त्याचं उद्घाटन. सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली क्षमतावृद्धी कार्यक्रम आपण म्हणतोय, परंतु आपलं हे कर्तव्यच आहे की आपण पहिलीच्या जी मुलं दाखल होतात त्यावेळेस त्यांना वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण लिहिता वाचता यायला पाहिजे, अंकगणिताची चांगली ओळख पाहिजे, जेणेकरून दुसरीला गेल्यावर त्यांचा पुढचा टप्पा व्यवस्थित सुरू होईल. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की बऱ्याचशा शाळांमध्ये ही सगळ्यांची विद्यार्थ्यांची प्रगती सारखी दिसून येत नाही. काही ठराविक शाळा आहेत की बोटावर मोजणार आहे की त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्या मुलांना सगळं सगळं येत असतं. त्यांनी आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या तुमच्या अक्षरपट्ट्या असतात किंवा विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना वेगवेगळे शिकवलं होतं किंवा त्यांच्यातला मॉनिटर त्यांच्यामध्ये नियुक्त करून त्याच्याकडून त्याच्यामार्फत त्या कमी असणाऱ्या मुलाकडून करून घेतलं जातं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज वापरून तुम्ही ते करून घेता. परंतु निम्म्यापेक्षा जास्त शाळा अशा आहेत की त्याच्यामध्ये ह्या पाठीमागे राहिलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं. फक्त जे पुढे 4 मुलं जी चांगली आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. तर आपला उद्देश असा आहे की शेवटचा जो विद्यार्थी ज्याला सगळ्यात कमी येत आहे आज, तो सुद्धा चांगल्या पद्धतीने लिहिता वाचता आणि अंकगणित त्याला पाहिजे, हा आपला या मोहिमेचा उद्देश आहे. याच्याकडे आपण सर्व जे पहिलीला शिकवतात त्याशिवाय मुख्याध्यापक आणि सर्व शाळेची ही जबाबदारी आहे की ही आपली मुलं सर्वार्थाने पुढे गेली पाहिजेत. आणि आता ह्या कार्यक्रमाचं मी ऑफिशियली उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आपण सगळ्यांना या कार्यक्रम राबवण्यासाठी शुभेच्छा देतो. आपण दर महिन्याला याचा आढावा घेऊ आणि कोणत्या शाळेमध्ये किती प्रगती झाली याचा आपल्याला त्यानंतर माहिती मिळेल. धन्यवाद सर.
शिक्षण गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिलं आहे. आणि साहेबाचं असं म्हणणं आहे की जर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी क्षमतेने जर संपादनक त्यांना प्राप्त झाली तर पुढं इयत्ता 7वी पर्यंत 8वी पर्यंत कोणताही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही. या विचारातून त्यांच्या प्रेरणेतून एक जिल्हा स्तरावरून 12 आठवड्याचा जो आपण विशेष कार्यक्रम तयार केला आहे त्याचं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आताच लॉन्चिंग केलं आहे. आणि असं अमूल्य मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं आहे. तरी हा तयार केलेला कार्यक्रम आपण 100% शाळेवर चांगल्या प्रकारे राबवून हे पहिलीचे विद्यार्थी सर्व प्रगत होतील याची आपण साहेबांना ग्वाही देत आहोत. आणि साहेबाचं याबद्दल खूप 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 आभार मानून हा कार्यक्रम साहेबाच्या परवानगीने संपला अशी जाहीर करतो. सर एकच मिनिट. धन्यवाद सर. आत्ताच सरांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत आणि पहिलीच्या कार्यक्रमाबद्दल औपचारिक उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. यापुढे आत्ता आपण या सगळ्या कार्यक्रमाची मूल्यमापन प्रक्रिया कशी असणार आहे त्या मूल्यमापन प्रक्रियेच्या आधारे इयत्ता पहिलीच्या वर्गाचं आपण कशा पद्धतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जाणार आहोत, त्याची टाइमलाईन कशी असणार आहे, पुढचे 3 महिने कार्यक्रम राबवणार आहोत, पण नेमकं कसं करणार आहोत याबद्दल थोडक्यात आपण पुढच्या 20 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी मी धीरजला विनंती करतो की पुढचा भाग त्यांनी सुरू करावा. धन्यवाद सचिन. खरं तर हा जो कार्यक्रम आहे सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा तुमच्यासाठी जरी लाईव्ह हे असेल, आता झूमला मिटिंगला जॉईन केला आहात तुम्ही, मात्र हा सगळा लाईव्ह प्रोग्राम आपल्या सर्व शिक्षकांपर्यंत आणि केंद्रप्रमुखांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन करावं. आता आपण हा मार्गदर्शन पर जी 20 मिनिटाचं तुम्हाला मार्गदर्शन होईल त्या मुद्द्यानुसार आपण हा प्रोग्राम राबवणार आहोत. त्यामुळे सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या सूचनांची अंमलबजावणी करावी. थँक्यू मॅम. तर आपण या कार्यक्रमाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रिया आत्ताच आपल्याला आपले शिक्षणाधिकारी गायकवाड मॅडम आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केलंय. परंतु ऍक्च्युअल हा कार्यक्रम पुढे घेऊन जाताना त्यातल्या काही महत्वाच्या टाइमलाईन्स आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया. आज आपण बघतोय 18 डिसेंबर आहे, तर 18 डिसेंबरला औपचारिक या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते. या कार्यक्रमाचा जो पुढचा टप्पा असणार आहे ते 18 डिसेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान आपल्याला वर्ग स्तरावर इयत्ता पहिलीच्या प्रत्येक मुलाचं मूल्यांकन करायचंय. याबाबतचं परिपत्रक आपल्याला शाळा स्तरावरती जिल्हा परिषदेकडून गेलेलं आहेच, परंतु ही जी मूल्यमापनाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्याला 23 तारखेपर्यंत वर्ग स्तरावरती पूर्ण करायची आहे. त्यानंतर 18 डिसेंबर ते 20 मार्च या कालावधीमध्ये जसं आपल्या प्रास्ताविकात संध्या गायकवाड मॅम यांनी सांगितलं की शाळा स्तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना शिक्षकांना पूर्णपणे स्वातंत्र्य असणार आहे. ते त्यांचा अनुभव, शाळेमध्ये उपलब्ध असणारी संसाधनं यातून ते मुलांच्या क्षमतावृद्धीसाठी काम करणार आहे. तर हा कालावधी साधारणतः 18 डिसेंबर ते 20 मार्च पर्यंत असणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाचा आढावा घेणं, शाळा स्तरावरती शाळा भेटी करणं, शिक्षकांना प्रोत्साहन देणं, सहकार्य करणं, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आपणाला गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक या पर्यवेक्षण यंत्रणेला पूर्णपणे शिक्षकांना मोटिवेशन देण्याचं काम आपल्याला 1 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान करायचं आहे. शाळा भेटी करणं, वर्ग भेटी करणं, यातून आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं बाकी खूप वेळा आपण ट्रेनिंग करत असतो, परंतु या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आपण असं ठेवलंय की शिक्षकांच्या गरजेनुसार, त्यांच्या आवश्यकतेनुसार तज्ञांचं मार्गदर्शन केलं जाईल. त्यासाठी आपण जानेवारी महिन्यातला एखादा दिवस आणि फेब्रुवारी महिन्यातला एखादा दिवस असंच ऑनलाईन भेटणार आहोत आणि शिक्षकांना त्याबद्दलचं पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन जे होईल ते 15 ते 20 मार्च या दरम्यान केलं जाईल. याच्यामध्ये आपण खरं तर 2च गोष्टींमध्ये माहिती संकलन करतोय, प्रथम मूल्यांकन आणि अंतिम मूल्यांकन, जेणेकरून आपल्या कार्यक्रमाची दिशा योग्य दिशेने जाते का नाही हे समजून घेण्यासाठी आपण हे मूल्यांकन करत आहोत. अन्यथा शिक्षकांना पूर्णपणे स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. वर्गात कोणते उपक्रम राबवायचे, कोणतं साहित्य वापरायचं, आपला अनुभव कसा वर्गात लावायचा आणि त्यातून मुलांचा क्षमतावृद्धी कसं करायचं यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य शिक्षकांना देण्यात आलेलं आहे. तर आपण 18 डिसेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान जी मूल्यमापन प्रक्रिया होणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया. जी प्रथम मूल्यांकन जे होणार आहे वर्ग स्तरावरती त्याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे की पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याचं वर्गस्तर मूल्यांकन करायचंय.
जे आपण वर्गातल्या प्रत्येक मुलाचं करणार आहोत. आपल्या वर्गात 10 मुलं असतील, 20 मुलं असतील, तर त्या प्रत्येक मुलाचं आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की जे काही मूल्यांकन केलंय आपण त्या मूल्यांकनाची माहिती वर्गस्तर प्रपत्र जे आपण जिल्हा परिषदेनं परिपत्रकामध्ये दिलेलं आहे त्या परिपत्रकात मूलनिहाय माहिती आपल्याला भरायची आहे. आणि जी मूलनिहाय माहिती आपण प्रपत्रात भरलेली आहे त्याचं एकत्रीकरण आपण जिल्हा परिषदेने दिलेल्या गुगल फॉर्मवरती आपल्याला 23 तारखेपर्यंत बघायचे. एवढ्या 3 गोष्टी आपल्याला वर्गस्तरावरती 23 तारखेपर्यंत पूर्ण करायच्या आहेत, फक्त इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये. आता हे जे काही मूल्यांकन होणार आहे ते मूल्यांकन कोणत्या घटकावर आपण करणार आहोत ते थोडक्यात समजून घेऊया. पायाभूत साक्षरता म्हणजेच आपला जो भाषा विषय आहे मराठी, त्यासाठी आपण 5 निकष निवडलेले आहेत. त्यातला पहिला निकष आहे चित्रावरून, वस्तूवरून किंवा प्रसंगावरून गोष्ट तयार करतात, हा एक निकष आहे. दुसरा निकष आहे दिलेले शब्द व वाक्य वाचतात. तिसरा निकष आहे 4 ते 5 ओळींचा लहान उतारा वाचतात. 5वा निकष श्रुतलेखनाबद्दल आहे, दिलेले शब्द ऐकतो आणि अचूक लिहितो, किमान 5 शब्द असतील त्याच्यामध्ये. आणि 5वा निकष त्याच्यामध्ये दिलेला आहे वाक्यलेखन, ज्याच्यामध्ये चित्राबाबत, वस्तूबाबत आणि प्रसंगाबाबत विद्यार्थी 2 ते 3 साधी वाक्य लिहितो. असे आपण एक साधे सोपे 5 निकष पायाभूत साक्षरतेसाठी घेतलेले आहेत. आणि या 5 निकषांवरती आपण भाषेचं, मराठीचं म्हणजे पायाभूत साक्षरतेचं मूल्यांकन करणार आहोत. त्याच पद्धतीने जर बघितलं आपण पायाभूत संख्या ज्ञान म्हणजे गणितामध्ये जर बघितलं तर आपण गणितासाठी एकूण 6 निकष निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 ते 99 पर्यंतच्या संख्यांमधील लहान मोठेपणा, आदली मधली संख्या ओळखणं, संख्याचा क्रम लावून अशी एक क्षमता आहे. 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो, 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. चौथा मुद्दा असा ह्याच्यामध्ये आहे की सभोवतालच्या 3D आकारांचे भौतिक गुणधर्मांचे निरीक्षण करतात आणि त्याचे वर्णन करतात. म्हणजे उदाहरणार्थ 3D त्रिमितीय वस्तू जी वर्गात आहे त्याचं वर्णन करणं, म्हणजे कडा किती आहेत, कोपरे किती आहेत, सपाट बाजू कोणती आहे, अशा प्रकारच्या काही एक क्षमता आहे. आणि त्यानंतर पुढचा भाग आहे की प्रमाणित अथवा अप्रमाणित एककांचा वापर करणे, म्हणजे लांबी मोजण्यासाठी अप्रमाणित साधनांचा वापर करून लांबी मोजणे. तर असे एकूण गणिताचे 6 निकष आहेत आणि पायाभूत साक्षरतेचे 5 निकष आहेत. 11 निकषांवरती आपण हे विद्यार्थ्याचं मूल्यांकन वर्गस्तरावरती करणार आहोत. इथपर्यंत काही शंका असेल तर चॅटबॉक्सवर तुम्ही टाकू शकता, आपण त्याच्यावरती बोलूया. जर काही प्रश्न असेल तर आपण लगेच घेऊ तो आणि पुढे जाऊया. तर आपण पुढचा भाग बघू. जे आपण 11 निकष ठरवलेले आहेत त्या प्रत्येक निकषासाठी आपण 3 पॅरामीटर ठरवलेले आहेत. पहिला पॅरामीटर आहे की मदत करूनही करता येत नाही. समजा निकष नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये मुलगा 3 पैकी एका स्तरामध्ये बसू शकतो, मदत करूनही करता येत नाही, मदत घेऊन करू शकतो आणि मदतीशिवाय करतो. म्हणजे 11 निकषांपैकी प्रत्येक निकषामध्ये आपण 3 पायऱ्या दिलेल्या आहेत. पहिली पायरी जी आपण स्क्रीनवरती बघू शकतो, मदत मुलाला केली तरी त्या मुलाला करता येत नाही, एखादी गोष्ट करण्यासाठी मुलाला मदत करावी लागते. आणि तिसरा घटक आहे मदतीशिवाय मूल करू शकतो, म्हणजे इंडिपेंडेंटली करू शकतो, त्याला कोणत्याही मदतीची गरज नाही, कशाची गरज नाही, ते करू शकतो. तर अशा प्रकारे प्रत्येक निकषाचं मूल्यांकन आपण 3 स्तरामध्ये करणार आहोत. उदाहरण म्हणून आता हे जे 11 निकष आहेत, एक उदाहरण म्हणून बघूया आपण. स्क्रीन शेअर एकच मिनिट. तर आता हे जे 11 निकष आहेत त्याचं मूल्यांकन वर्गात करण्यासाठी आपण शिक्षकांना मदत करणारं एक टूल तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न मुलांसोबत कसे घ्यायचे याच्या काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत. आणि हे सर्व करताना मुलांची कॅटेगरी ठरवणं हा एक महत्वाचा घटक आहे, की म्हणजे मुलं इंडिपेंडेंटली करत असेल तर आपण म्हणू शकतो की करत आहे, परंतु त्याला मदत लागते. मदत म्हणजे नेमकं काय हे क्लिअर होण्यासाठी आपण एक साधन तयार केलंय, ते आपण स्क्रीनवरती बघू शकतो. चित्रावरून, वस्तूवरून किंवा प्रसंगावरून गोष्ट करतात असा एक निकष आहे आपला. थोडं स्क्रोल करता का सचिन? एक खालचं बरेच सांगा टेबल. तर या निकषामध्ये बघा, हा जो पहिली क्षमता आहे त्याचे निकष भाग कसे, मदतीशिवाय करू शकतो म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण पुढे दिले, मदत घेऊन करू शकतो म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे, आणि मदत करूनही करता येत नाही त्याचं स्पष्टीकरण दिले. थोडक्यात मी वाचून दाखवतो. पहिला प्रश्न आहे
गोष्ट तयार करणे, मदतीशिवाय करतो यामध्ये जर विद्यार्थी असेल तर आपण काय निरीक्षण केलं पाहिजे याचं स्पष्टीकरण थोडक्यात दिलंय. विद्यार्थ्याने किमान 6 ते 7 ओळींची गोष्ट सांगितली, गोष्टीत पात्रांची नावे दिली, सुरुवात, मध्य आणि शेवट यांच्यामध्ये साधारणतः समन्वय होता. एवढ्या गोष्टी मुलाने केल्या तर तो मदतीशिवाय गोष्ट सांगू शकतो, अशामध्ये आपण टिक करू शकतो. आता मदत घेऊन करू शकतो ह्याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर गोष्ट सांगताना शिक्षक विद्यार्थ्याला सूचके देतात. उदाहरणार्थ, मुलाने 1-2 ओळी सांगितल्या तर पुढे काय होईल, ह्या गोष्टीमध्ये पात्राची नावं काय असतील, अशा प्रकारचे प्रॉम्प्ट्स आपण ज्यावेळेस विद्यार्थ्याला देतो आणि त्यातून विद्यार्थी गोष्ट पूर्ण करतो, तर तो मदत करू शकतो या कॅटेगरीमध्ये येईल. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे, मदत करूनही करता येत नाही, म्हणजे विद्यार्थ्याला आपण पुरेसा वेळ दिला, वेळ देऊनही विद्यार्थ्यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही, तर ते मदत करूनही करता येत नाही अशामध्ये. तर साधारणतः प्रत्येक निकषाचं आपण अशा प्रकारे वर्गीकरण करून दिलेलं आहे. आपण खाली बघू शकतो, वाचनाचं करून दिलंय, उतारा वाचनाचं करून दिलेलं आहे, श्रुतलेखनाचं करून दिलंय, ह्या प्रत्येक गोष्टीचं सेम गणिताचं पण करून दिलेलं आहे. तर मला वाटतं की हे जे साधन आहे ते शिक्षकांना खूप मदत देणारं ठरेल. शिक्षकांच्याकडे त्यांचा नक्कीच अनुभव आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील. परंतु साधारणतः ह्याची जर तुम्ही मदत घेतली तर तुम्हाला आणखीन ते मूल्यांकन वस्तुनिष्ठ करण्यासाठी मदत करेल. तर हे एक साधन आपण जिल्हा परिषदेकडून सर्व शिक्षकांसाठी व्हॉट्सअपवरती पाठवण्यात येईल. त्याचा वापर तुम्ही तुमच्या मूल्यांकनात करावा आणि जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ मूल्यांकन कसं होईल याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या इयत्ता पहिलीतील प्रत्येक मूल, जे आपल्या जिल्हा परिषदेनं सर्वांनी जे विजन ठेवलेलं आहे की इयत्ता पहिलीतील प्रत्येक मूल हे त्या वर्गाच्या क्षमता करून पुढे जाईल, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जरा स्क्रीन शेअर करता का त्याची? काय नाही, हा. तर इथं ते आपण मूल्यांकनाचं टूल पण दिलेलं आहे. आणि यानंतरचा जो पुढचा भाग आहे, ज्या वेळेला आपण वर्गस्तरावर ही सगळी मूल्यांकन प्रक्रिया करतोय, जे 11 निकष आहे, 11 निकषांना आपण मुलांना मूल कोणत्या स्तरावरती आहेत हे सगळं करून झाल्यानंतर जे वर्गस्तर प्रपत्र आपल्याला भरायचं आहे, त्या प्रपत्राबद्दल मी अमृताला विनंती करतो की अमृता या प्रपत्राबद्दल डिटेल माहिती देईल. अमृता. Yes. तस धीरजने सांगितल्याप्रमाणे जे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाचं टूल आहे त्याच्या आधारावर आपल्याला वर्गस्तर माहिती संकलन प्रपत्र भरायचं आहे. तर यामध्ये जेव्हा आपण विद्यार्थ्याचं मूल्यांकन करू, ते करून झाल्यानंतर शिक्षकाने शाळेचं नाव इथे टाकावं, त्यानंतर केंद्र कोणतं आहे, तालुका कोणता आहे, हे बेसिक माहिती भरून घ्यावी. त्यानंतर वर्गात पटसंख्या किती आहे वर्गाची, फॉर एक्झाम्पल वर्गाची पटसंख्या आहे 15, तर इथे 15 टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर मूल्यमापनासाठी त्या दिवशी उपस्थित संख्या किती आहे विद्यार्थ्यांची, जर 15 पैकी 10 विद्यार्थी उपस्थित आहे तर इथे 10 उपस्थिती टाकावी. आणि त्याच 10 विद्यार्थ्यांची नावं जर मी इथे लिहिलेली असेल, तर उदाहरणार्थ सागर हा माझ्या वर्गातील विद्यार्थी आहे, तर त्याला चित्रावरून, वस्तूवरून किंवा प्रसंगावरून गोष्ट तयार करता येते का, ही अध्ययन निष्पत्ती त्याची तपासण्यासाठी आपण त्याला त्या टूलच्या आधारे काही प्रश्न विचारू. त्या त्या टूलच्या आधारे आपल्याला कळेल की त्याला मदत करूनही करता येत नाहीये, तर मग आपण ह्या रकान्यामध्ये टिक करणं अपेक्षित आहे. जर माझ्या वर्गामध्ये आसमा नावाची मुलगी आहे आणि ती मदत करू शकते, तर आपण या रकान्यामध्ये टिक करायचे. मग माझ्या वर्गातल्या 10 मुलांची तपासणी करून झाल्यानंतर मी अशा प्रकारे रकान्यांमध्ये टिक करणं अपेक्षित आहे. आणि जर 10 पैकी मदत करूनही करता येत नाही अशा विद्यार्थ्यांची माझी संख्या आहे 4, तर खाली एकूण संख्यामध्ये 4 लिहिणं अपेक्षित आहे. मदत घेऊनही करू शकतो असे माझे 10 पैकी 3 विद्यार्थी आहेत, तर खाली आपण 3 ही संख्या लिहिणार. मदतीशिवाय करू शकतो असे माझे 3 विद्यार्थी आहेत, तर मी 3 लिहिणार. तर ही 4 अधिक 3 अधिक 3 अशी माझी 10 टोटल ही मूल्यमापनासाठी उपस्थित संख्या असणाऱ्या 10 विद्यार्थ्यांसोबत मॅच झाली पाहिजे. आतापर्यंत कळतंय सगळ्यांना? काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. हे पायाभूत साक्षरतेसाठी प्रपत्र आहे. असं सेम प्रपत्र पायाभूत संख्या ज्ञानासाठी देखील केलं गेलेलं आहे. इथेही 6 क्षमतांच्या आधारे आपल्याला विद्यार्थ्याचे मूल्यांकन करायचे आहे. इथे देखील तुम्ही बघू शकता, जर
1 ते 99 पर्यंतच्या संख्या वाचन आणि लेखन. जर विद्यार्थी 1 ते 99 पर्यंतच्या संख्या वाचू किंवा लिहू शकतो, जर तो मदत करूनही त्याला करता येत नसेल तर या रकान्यामध्ये टिक करावं. जर त्याला मदत करून करता येत असेल तर या मधल्या रकान्यामध्ये करावं. आणि जर तो शिक्षकाच्या मदतीशिवाय करू शकतोय तर तिसऱ्या रकान्यामध्ये टिक करावं. आणि अशी टोटल जी टिक येईल तर त्याची संख्या खाली लिहावी. आणि या वर्गस्तर माहिती संकलन प्रपत्राच्या आधारे आपल्याला गुगल फॉर्म भरायचा आहे. पुढील स्लाइड. गुगल फॉर्म शेअर करतो, एकच मिनिट. येस. गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात येईल. त्या लिंकला तुम्ही ओपन केल्यानंतर साधारणतः अशा प्रकारे गुगल फॉर्म तुम्हाला दिसेल. आणि तो वर्गस्तर प्रपत्र भरून झाल्यानंतर ती सगळी माहिती आपल्याला गुगल फॉर्मवर भरायची आहे. तर आपण प्रत्येक प्रश्नासाठी 3 रकान्यांमध्ये माहिती घेतलेली आहे. मदत करूनही करता येत नाही, मदत करून करू शकतो आणि मदतीशिवाय करू शकतो. तर त्या तिन्ही रकान्यांमध्ये एकूण जी मुलांची संख्या येईल ती संख्या आपली टोटल मुलांच्या संख्येसोबत जुळणं अपेक्षित आहे. तर जेव्हा आपण हा फॉर्म ओपन करतो तेव्हा पुढे एक नेक्स्ट पुढे तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे. तालुका झाल्यानंतर तुम्हाला तुमचं केंद्र निवडायचं आहे. स्क्रोल करता का खाली? पुरता एकच मिनिट करतो स्क्रोल, एकच मिनिट. ठीक. नाही, अमृता एकच मिनिट. ओके. तर जेव्हा आपण तालुका, फॉर एक्झाम्पल तालुका इंदापूर मी सिलेक्ट केला. नेक्स्ट. त्यामध्ये तुम्हाला तुमचं केंद्र निवडायचं आहे. केंद्र निवडल्यानंतर कळस हे केंद्र निवडलं तर मग शाळेचं नाव जे काही आहे तुमचं, जिल्हा परिषद शाळा, ते लिहायचं. युडाईस कोड तुमचा टाकायचा आहे इथे. त्यानंतर वर्ग शिक्षकाचं नाव जे काही असेल ते टाकायचं आणि नेक्स्ट करायचं. मग पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या, म्हणजे इथं तुमची पटसंख्या येणं अपेक्षित आहे. नेक्स्ट. आणि त्या दिवशी मूल्यमापनासाठी जितके विद्यार्थी उपस्थित असतील त्यांची संख्या इथं आहे. म्हणजे 20 पैकी जर 18 मुलं उपस्थित असेल तर त्यांची संख्या इथे टाकणं अपेक्षित आहे. पायाभूत साक्षरतेसाठी जे अध्ययन निष्पत्ती आहे, उदाहरणार्थ चित्रावरून, वस्तूवरून किंवा प्रसंगावरून गोष्ट तयार करतात. या अध्ययन निष्पत्तीमध्ये किती विद्यार्थी मदत करूनही करता येत नाही या रकान्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे जर 18 पैकी आपले 4 विद्यार्थी मदत करूनही करता येत नाही असतील तर इथे आपण 4 आकडा टाकावा. जर 10 विद्यार्थी आहेत जे मदत करून करू शकतायत तर 10 इथे टाकावा. आणि जर 4 विद्यार्थी आहेत जे मदतीशिवाय, शिक्षकाच्या मदतीशिवाय करू शकतात तर 4 इथे टाकावा. म्हणजे 10 अधिक 4 अधिक 4 18 टोटल एकूण उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टोटल सोबत आपली मॅच झाली पाहिजे.
असंच तुम्हाला प्रत्येक अध्ययन निष्पत्तीसाठी भरायचं आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे. गुगल फॉर्मद्वारे आपल्याला जिल्हास्तर माहिती मिळणार आहे. त्यानंतर ही माहिती शिक्षकांनी 23 डिसेंबर 2023 पर्यंत भरून देणं अपेक्षित आहे. आज ही मीटिंग झाल्यानंतर सर्वांना व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज येईल, ज्यामध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, टूलची PDF वगैरे असेल. आताच माननीय संध्या गायकवाड मॅडमने सांगितल्याप्रमाणे जेवढा या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचा महत्वाचा सहभाग आहे, तेवढाच पर्यवेक्षीय यंत्रणेचा देखील आहे. तर जेव्हा पर्यवेक्षीय यंत्रणा वर्गभेटीसाठी शाळेमध्ये जाईल आणि जर साधन व्यक्ती असतील, केंद्रप्रमुख असतील, गट शिक्षण अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील, तर वर्गभेटीसाठी गेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं एक फीडबॅक फॉर्म भरावा, जेणेकरून शिक्षकांना पण त्यांच्या कामाचं कौतुकही होईल आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार काय फीडबॅक देण्याची गरज आहे तेही जाणून येईल. असं म्हणतात की ऑब्झर्वेशन अँड फीडबॅक इज नॉट प्रायमरीली फॉर इव्हॅल्युएशन, बट इट इज फॉर कोचिंग. म्हणजे जर इव्हॅल्युएशनसाठीच फीडबॅक फॉर्म हा महत्वाचा नसतो, तर त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं कोचिंग मेंटरिंग होऊ शकतं. तर अशा पद्धतीचा वर्ग निरीक्षणाचा फॉर्म प्रत्येक शाळेमध्ये असेल. तर हा भरत असताना वर्गभेटी दरम्यान तुम्हाला शिक्षकाच्या शिकवण्यामध्ये काय 4 गोष्टी चांगल्या वाटल्या त्या तुम्ही इथे लिहाव्या. उदाहरणार्थ, शिक्षकाच्या शिकवण्याची अध्ययन पद्धती असू शकते, शिक्षक विद्यार्थ्यांचा सहसंबंध असू शकतो किंवा विद्यार्थ्यांमधला सहसंबंध असू शकतो, किंवा शिक्षकाने केलेली वर्गरचना, साहित्यांचा जर ते चांगला वापर करत असतील, ज्या तुम्ही चांगल्या गोष्टी वर्गामध्ये अनुभवल्या असतील त्या इथे लिहाव्या. त्यानंतर वर्गभेटी दरम्यान तुम्हाला जर शिक्षकांना काही सुचवायचं असेल की तुम्ही या गोष्टींमध्ये अजून चांगलं करू शकता, म्हणजे शैक्षणिक साहित्याचा वापर शिक्षक जर करत असेल पण अजून चांगल्या पद्धतीने कसा करता येऊ शकतो, यासाठी तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर ह्या 1, 2, 3 रकान्यांमध्ये तुम्ही तो फीडबॅक देऊ शकता. आणि या चर्चेनंतर पुढील नियोजनासाठी तुम्ही काही मुद्दे डिस्कस केले असतील शिक्षकांसोबत, तर त्याची नोंद तुम्ही इथे लिहावी. आतापर्यंत कोणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर विचारावे, किंवा चॅटमध्ये टाकलं तरी चालेल. येस. अमृता, फक्त एकच गोष्ट जोडतो मी. येस येस. हा जो वर्गभेट निरीक्षण प्रपत्र आहे, हा कोणताही गुगल फॉर्म किंवा प्रिंट काढून हा फॉर्म भरायचा नाही आपल्याला. आपण साधारणतः शाळा भेटीला गेल्यावरती आपल्या डायरीमध्ये जर एखादा वर्ग बघितला, एखाद्या वर्गाला भेट केली आपण, तर त्यातल्या 3 चांगल्या गोष्टी आपण शिक्षकाला त्याला प्रेरणा मिळावी म्हणून सांगणं गरजेचं आहे. हे आपण आपल्या डायरीमध्ये नोंद करून सांगू शकतो ज्यावेळेला आपण तिथून बाहेर येणार त्याच्या अगोदर. आणि तसंच त्या शिक्षकानं कोणत्या 2-3 गोष्टींवरती अजून काम केलं तर खूप चांगला बदल होऊ शकतो. तर अशा 2-3 गोष्टी शिक्षकाला इम्प्रुव्हमेंट एरियाज सांगणं, जेणेकरून शिक्षकाला पुढे जाण्यासाठी ती मदत होईल. तर अशा प्रकारे आपण हे टूल वापरायचं आहे. आणि त्यानंतर मग वर्गभेटीमध्ये जे काही तुमचे शिक्षक आणि आपली चर्चा होईल, केंद्र प्रमुखांची किंवा विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, त्या चर्चेमध्ये जर प्लॅनिंग काय पुढचं ठरलं तर ते मुद्दे लिहावे. साधारणतः ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण वर्गभेटीनंतर शिक्षकासोबत संवाद करावा, ह्यासाठी हा एक नमुना आपण इथं आखून दिलेला आहे. तसंच आता एक चॅट बॉक्समध्ये जाधव सरांनी चांगला प्रश्न विचारलाय की आता पहिलीसाठी आपण खूपच काठिण्य पातळी जास्त धरलेली आहे. तर मला वाटतं की ह्या ज्या क्षमता आपण आता स्क्रीनवर बघत होतो ना, त्या क्षमता विस्तृतपणे लिहिलेल्या आहेत. ज्या वेळेला आपण वर्गात प्रॉपर टूल बघूया तर त्या टूलमध्ये आपण खूप साध्या साध्या गोष्टी विद्यार्थ्याकडून अपेक्षा ठेवलेली आहे, आणि ज्या आपण निपुणला सुद्धा त्या अलाईन गोष्टी आहेत, त्याच गोष्टी आपण या टूलमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं काठिण्य पातळी जास्त तुम्हाला एखाद्या उदाहरणं वाटू शकते, परंतु ज्यावेळेस तुम्ही टूल डिटेलपणे वाचून घ्याल त्यावेळेला नक्कीच आपल्या लक्षात येईल की इयत्ता पहिलीसाठी ही योग्य पातळी आहे, आणि तीच आपण विद्यार्थ्यांची ऍसेस करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून विद्यार्थी अजून त्या स्तरावरती सक्षम होते. येस. तर आजच्या कार्यशाळेमध्ये जो काय आपला विषय होता, औपचारिक उद्घाटन होणं आणि या मूल्यमापन प्रक्रियेबद्दल थोडंसं माहिती देणं, तर हा विषय पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आपण कार्यशाळा थांबवत आहोत.
तर सर्वांना कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपण इयत्ता पहिलीसाठीचा हा एक अनोखा कार्यक्रम आहे, तो सक्षमरित्या शाळा स्तरावरती अंमलबजावणी करू, त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करूया. धन्यवाद.